एबी फॉर्म आणण्यासाठी अमोल कीर्तीकर आता मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। मुंबई उत्तर पश्चिम मधनं शिवसेना ठाकरे पक्षाचे ते उमेदवार आहेत आणि आता एबी फॉर्म आणण्यासाठी ते मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। मुंबई उत्तर पश्चिम मधून अजूनही महायुतीकडून उमेदवार निश्चित झालेला नाहीये। रवींद्र वायकर यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत येत आहे। त्यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलंही जात आहे, मात्र अजूनही अधिकृत घोषणा नाहीये। अशातच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी म्हणून एबी फॉर्म लागतो, तो आणण्यासाठी कीर्तीकर मातोश्रीवर पोहोचले। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून घेऊया। मनोज, एबी फॉर्म आणणं इतकाच या मातोश्रीवर दाखल होण्याचा उद्देश का आणखी काही? अगदी बरोबर आहे। उत्तर पश्चिम मुंबईतून महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे जे उमेदवार आहेत अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी घोषित केली होती, परंतु एबी फॉर्म मात्र देण्यात आला नव्हता आणि 2 दिवस झाले ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। आज हाच फॉर्म घेण्यासाठी या ठिकाणी अमोल कीर्तीकर जे आहेत ते या ठिकाणी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। एबी फॉर्म तर घेणारच आहेत, परंतु पुढच्या सभा कशा होतील आणि कशा प्रकारचं प्रचार आहे तो करायचा आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संदर्भात चर्चा सुद्धा या ठिकाणी होणार असल्याचं कळतं आहे। महाविकास आघाडीकडून उमेदवार घोषित झालाय, परंतु महायुती आहे त्यांच्याकडनं अजून उमेदवार घोषित झालेला नाहीये आणि त्यासाठी मग आता कशा प्रकारे प्रचाराची रणनीती करता येईल, घरापर्यंत जे मतदार आहेत त्यांच्या घरापर्यंत कशा प्रकारे पोहोचता येईल, असा सगळा हा प्रकार जो आहे तो यातून चर्चा करण्यासाठी अमोल कीर्तीकर पोहोचले आहेत। नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।